यावल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डोनगाव गावाजवळ एक हॉटेल आहे, हॉटेल रायबा. या हॉटेलचं मालक होतं प्रमोद श्रीराम बाविस्कर. ह्या माणसावरती 10 जुलै रोजी अंदाजे रात्री 9 वाजता हे हॉटेल बंद करून बाहेर पडून गाडीत बसत असताना 2 अनोळखी माणसं आला आणि त्यांना विचारलं होतं की आम्हाला बीर पाहिजे. त्यांनी बीर आता मी बंद केलेलं आहे, असं कोणतंही आम्ही पुरवणार नाही असं त्यांनी उत्तर दिल्याबरोबर त्यांच्यावरती 2 गोळी फायर करण्यात आल्या होत्या. मग दोन्ही गोळी एक कांद्यावरती आणि एक वायटल पार्ट नाही अशा ठिकाणी त्यांना गोळी लागला. नंतर त्यांचं सर्जरी झालं आणि ते आता सुखरूत आहेत. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही अटेम्प्ट टू मर्डर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आम्ही दाखल करण्यात आले होते आणि तपास चालू असताना आम्ही 20-25 दिवस तपास केल्यानंतर ह्या मुख्य आरोपी आणि जे केलेले आरोपी सर्व लोकांना अटक करण्यात आलेला आहे. या पूर्ण गुन्ह्यातलं सूत्रधार होत्या किशोर बाविस्कर. हा किशोर बाविस्कर तेच गावाचा सरपंच आहे आणि जे जखमी आहे प्रमोद बाविस्कर, या दोघांचा राजकीय वैर असल्यामुळे त्यांनी असं मर्डर करायचं त्यांनी कट रचलं होत्या. मग ह्या किशोर बाविस्करचा एक ओळखीचं 2 लोक होत्या, एक दर्शन देशमुख आणि दुसरा गोपाल चव्हाण. या दोन्ही अडावतच राहणार आहे. त्यांना हे सांगितलं की मला अशा मर्डर करायचं आहे, आम्ही करून घेऊ शकेल का. मग त्यांनी ह्या गोष्टीला मान्य केलं. नंतर ही दोघं जे दर्शन देशमुख आणि गोपाल चव्हाण, ही दोघांनी पण पुढे एक पावरा गावाचं पुढे एक उमरटी गावाचं राहणारे 2 लोक आहेत, विनोद पावरा आणि सुनील पावरा. ही 2 लोकांनी ही काम सोपवलं आणि दोन्ही लोकांनी म्हणजे जे विनोद पावरांनी त्याच्यावरती फायर केलं आणि सुनील पावरा हा गाडी 2 व्हीलर चालवत होता ते दिवशी. आणि जे दर्शन आणि गोपाल हे दोघांनी रेकी केलं होतं आधी 2-3 दिवसा आधीपासून त्यांनी रेकी केलं होतं एरियाचं. कोर्टात नेलेलं आहे, पोलीस कस्टडी कदाचित मिळेल आम्हाला. त्याचे काही पार्श्वभूमी आहे का सर? हे दोघांचं राजकीय वैर आहे गावामध्ये. ह्यांचं आधीचं पण एक दुसऱ्यांवरती किरकोळ गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे.